नमस्कार बालमित्रांनो, परीक्षेत प्रश्न आला की दिलेली संख्या चौरस आहे की त्रिकोणी, तेव्हा तुमची गोची होते का? मग काळजी सोडा, कारण तुमची मराठी लेक्चरवाली आली आहे गणितातल्या या गुंतागुंतीला सोपं करायला. आज आपण सोडवणार आहोत उदाहरण संग्रह 53, जिथे आपण अंकाशी खेळणार आहोत आणि चौरस त्रिकोणी संख्यांची ओळख पक्की करणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, वही पेन काढा आणि सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण संग्रह सोडवण्यापूर्वी आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायची. पहिली गोष्ट काय आहे रे? चौरस संख्या म्हणजे काय? तर बघा, एकाच संख्येला त्याच संख्येनं गुणलं की मिळते ती चौरस संख्या. लक्षात आलं का? त्यानंतर जी काही त्रिकोणी संख्या, ह्याला काय म्हणायचे? दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार करून त्याला दोनने भागलं की मिळते ती त्रिकोणी संख्या. किंवा जे काही नैसर्गिक संख्यांची जी बेरीज आहे, एक पासूनच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळते रे? त्रिकोणी संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर प्रश्न पहिला बघा, पुढील संख्यांमधून चौरस संख्या वेगळ्या करा. आता आपण काय म्हणले बघा रे, एकाच संख्येला त्याच संख्येनं गुणलं की मिळते काय रे? ती चौरस संख्या. पण बघा, जर 5 ही संख्या मी घेतली तर 5 ही कुणाचा वर्ग आहे का रे? तर नाही. 5 ही कुणाचाही वर्ग नाही, म्हणून 5 ही चौरस संख्या नाही. त्यानंतर आहे 9. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जी काही 9 ही संख्या आहे, ही कशाचा वर्ग आहे रे? तर ती आहे 3चा वर्ग. कशाचा आहे बघा रे? 3 गुणिले 3 म्हणजेच काय आहे? 3चा वर्ग बरोबर काय आला रे? 9. म्हणून ही काय आहे रे? वर्ग चौरस संख्या. काय आहे बघा? चौरस संख्या. लक्षात आलं का? त्यानंतर 12 ही कुणाचा वर्ग आहे का? नाही. त्यानंतर 16 म्हणजेच काय आहे बघा? 4 गुणिले 4 बरोबर 16. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्गच काय घेतोय? कारण आपल्याला काय करायचे? उभ्या ओळीमध्ये जेवढे टिपके घ्यायचे तेवढेच आपल्याला काय करायचे रे? आडव्या ओळीमध्ये घ्यायचे. लक्षात आलं का? त्यानंतर आणखी कोणती चौरस संख्या आहे? तर म्हणजे ह्यामध्ये वर्ग कुठला आहे? तर वर्ग आहे एक 64. त्यानंतर आहे 81. लक्षात आलं का? 64 कुणाचा वर्ग आहे? तर बघा, तर तो आहे 8चा. म्हणजेच काय येणार आहे? 8 गुणिले 8 बरोबर काय आला रे? 64. 8 8 64. आणि 81 कुणाचं आहे? 9 गुणिले 9 बरोबर काय आलं? 81. म्हणजे उभ्या आणि आडव्या ओळीमध्ये आपल्याला काय करायचे रे? दोन्हीही समान अंक घ्यायचे. लक्षात आलं का? त्यानंतर प्रश्न दुसरा, पुढीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? हे आपल्याला ओळखायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणी संख्यामध्ये आपण काय पाहिलं की 3 ही काय आहे रे? त्रिकोणी संख्या आहे. का? कारण बघा, 1 अधिक 2 ह्याची बेरीज काय आली रे? 3. काय आली? 3. त्यानंतर 6 ही त्रिकोणी संख्या आहे का? तर आपण काय करूया? बेरीज करूया. 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर काय आले? 3 अधिक 2 5, 5 आणि 1 6. म्हणून 6 ही त्रिकोणी संख्या आहे. पण आता पुढची जी 8 ही त्रिकोणी संख्या आहे का? तर चला बघूया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर काय आले रे? 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9, 9 अधिक 1 10. म्हणजे 8 9 ह्या त्रिकोणी संख्या नाहीत. त्यानंतर आता बघा, इथे 4 आहे तर मला पुढे काय घ्यायचं आहे? 5. म्हणजेच काय घेतलं? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. म्हणजे 10 मध्ये जर मी 5 मिळवले तर काय झाले रे? हे 15. म्हणजेच इथे असणारी जी काही त्रिकोणी संख्या काय आली रे? 15. लक्षात आलं का? आता बघा, हे जे काही 5 आहे, हे जे 5पर्यंत मी घेतलं तर मी काय करते? हे जे काही शेवटचं उत्तर आहे, ह्या 15 अधिक मी काय केलं रे? 6. 15 अधिक 6 बघा, 6 अधिक 5 बरोबर 1100. 1 हातचा गेला 1. 1 अधिक 1 बरोबर 2. काय झाले रे? 21. म्हणजे इथे असणारी 21 ही काय आहे रे? त्रिकोणी संख्या आहे. काय आहे बघा? त्रिकोणी संख्या आहे. लक्षात आलं का? म्हणजे ह्यामध्ये असणारी 3 6 त्यानंतर इथे असणारा कोणता आहे? 15 21 ही त्रिकोणी संख्या आहे. लक्षात आलं का? 42 ही त्रिकोणी संख्या नाही. तुम्ही काय करायचं? हे जे काही आलेलं उत्तर आहे, ह्या उत्तरामध्ये जी काही पुढील नैसर्गिक संख्या आहे त्याची बेरीज करायची. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता त्यानंतर प्रश्न तिसरा काय विचारलं आहे बघा, अशी कोणती संख्या आहे की जी त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ती संख्या कोणती आहे बघा? तर ती आहे 36. तुम्ही म्हणाल कशावरून 36? तर विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला त्रिकोणी ही संख्या काढायची आणि चौरस संख्या ही काढायची. तर बघा, मी काय केलं? 36 ही संख्या 6 गुणिले 6 बरोबर काय आले रे? 36. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही आपल्याला पाहिजे त्रिकोणी संख्या, ह्यासाठी मी काय केलं बघा रे? मी बेरीज केली नैसर्गिक संख्यांची.
1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8. आता बघा मी काय केलं रे, बेरीज केली. म्हणजेच काय केलं बघा, 8 अधिक 1 9, 7 अधिक 2 9, त्यानंतर काय येणार 6 अधिक 3 9, 5 अधिक 4 9. लक्षात आलं का? म्हणजे 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. लक्षात आलं का? म्हणजेच काय रे, ह्या सगळ्या संख्यांची जर मी बेरीज केली तर ती किती आली रे, 36. म्हणजे 36 ही संख्या अशी आहे की त्या संख्यांची अशी आपण मांडणी केली तर काय होतो रे, त्यातून त्रिकोणही तयार होतो आणि चौरसही तयार होतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आहे 4था प्रश्न. पहिली चौरस संख्या 4 मानली तर क्रमाने येणारी 10वी चौरस संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली 4 आहे म्हणजेच काय आहे रे, तर 2 गुणिले 2 बरोबर काय आली, ही 4. ही काय आहे रे, आपली पहिली संख्या. काय आहे, पहिली संख्या. तर आपल्याला काय करायची, 10वी संख्या काढायची आहे. मग चला गुणाकार करत जाऊया. गुणाकार करण्यापेक्षा जर मी वर्ग लिहिला तर बघा मी काय केलं बघा, 2चा वर्ग आला 4, 3चा वर्ग काय आला रे, 3चा वर्ग काय येतो 9, त्यानंतरनं 4चा वर्ग काय आला, 4चा वर्ग आला 16, 5चा वर्ग काय आला रे, 5चा वर्ग आला 25, त्यानंतरनं 6चा वर्ग काय आला रे, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 121. काय आहे बघा, 121. तर विद्यार्थी मित्रांनो, ही काय आहे रे, पहिली संख्या. मग ही आहे दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. तर क्रमाने येणारी जी काही संख्या आहे ती काय येणार आहे रे, 121. काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, 121. म्हणून जी काही 10वी चौरस संख्या आहे ती काय येणार आहे बघा, 121. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर इथं उत्तर लिहा, क्रमाने येणारी 10वी चौरस संख्या 121 आहे. किती आहे बघा, 121 आहे. त्यानंतर प्रश्न 5वा काय विचारलाय बघा, पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा पहिली त्रिकोणी संख्या आपल्याला काय दिली रे, तर ती दिली 3. म्हणजेच मी काय केले, 1 अधिक 2 बरोबर काय आले रे, 3. लक्षात आलं का? तर मला काय करायचे, 10वी काढायची. तर मी काय करते, अशी बेरीज करत जाते. म्हणजेच काय, ह्या 3मध्ये मी काय केले रे, हे जे काही आलेलं उत्तर आहे ह्या उत्तरामध्ये मी काय केलं रे, पुढची नैसर्गिक संख्या मिळवली. 3 अधिक 3 बरोबर काय झाले रे, तर ते झाले 6. आता बघा ह्या 6मध्ये मी पुढची संख्या मिळवली. म्हणजेच काय आहे, 3 नंतरनं काय येते 4. म्हणजेच काय येणार आहे, 6 अधिक 4 बरोबर 10. काय येणार आहे 10. लक्षात आलं का? ह्या 10मध्ये मी काय केलं रे, पुढची नैसर्गिक संख्या काय असते रे, ती 5. काय आली ते 15. त्यानंतर ह्या 15मध्ये पुढची जी काही नैसर्गिक संख्या आहे ती जर मी मिळवली, 15 अधिक 6 बरोबर काय येतात रे, 21. काय येतात 21. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता बघा जे काही आलेलं उत्तर आहे 21 इथं लिहून घेतलं. त्यानंतर 6च्या पुढची नैसर्गिक संख्या काय आली, 7. 21 अधिक 7 बरोबर काय आली बघा, 28. काय आलं 28. त्यानंतर इथे घेतले 28 उत्तर अधिक पुढची नैसर्गिक संख्या काय आली 8. 28 अधिक 8 बरोबर काय आले रे, 36. त्यानंतर आलेल्या उत्तरामध्ये पुढील नैसर्गिक संख्या मिळवायची. म्हणजेच काय आलं, 36 अधिक 9 बरोबर काय आले रे, 45. त्यानंतर बघा 45 अधिक पुढची नैसर्गिक संख्या आहे 10. म्हणजे 45 अधिक 10 बरोबर काय आली 55. आणि 55 अधिक 11 पुढची नैसर्गिक संख्या काय 10 नंतर येणारी 11. म्हणजेच इथं काय आली रे, 66. काय आली 66. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला विचारलं काय होतं, पहिली त्रिकोणी संख्या मी काय मानली, ही मानली पहिली त्रिकोणी संख्या ही 3 मानली.
तर क्रमाने येणारी 10वी म्हणजे ही झाली 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी. तर जी काही 10वी त्रिकोणी संख्या आहे ती किती आहे रे? 66. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? जेव्हाही तुम्हाला त्रिकोणी संख्या विचारू दे किंवा चौरस संख्या विचारू दे तर तुम्हाला काय करायचं आहे? तर इथे काय करायचं आहे? वर्ग करायचा आहे. लक्षात आलं का? आणि त्रिकोणी संख्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जी काही पहिली त्रिकोणी संख्या आहे त्यामध्ये पुढील नैसर्गिक संख्या मिळवायची आहे. ह्या उदाहरणामध्ये आपण तसं केलेलं आहे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर मुलांनो लक्षात ठेवा, 1 ही अशी संख्या आहे जी पहिली काय आहे रे? चौरस संख्या आहे आणि पहिली त्रिकोणी संख्या आहे. हे परीक्षेत रिकाम्या जागी नक्की विचारलं जाऊ शकतं. असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गणिताच्या बागुलबुवा कशाला जेव्हा मराठी लेक्चरवाली आहे सोबतीला, यासाठी तुम्ही अभ्यास करत राहा आणि प्रगती करत राहा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.